मित्रांनो, काही कारणास्तव आम्हाला साऊथ गोवा सोडून नॉर्थ गोव्याला निघायचं काम पडलं. जसं काल रात्री तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यासोबत एक स्कॅम झाला. स्कॅमने म्हणतात पहिले तर तुम्हाला सांगतो की पहिले आम्ही जे हॉटेलवर बसलो होतो ते तिथे आमची थोडीशी वाद झाली. म्हणजे एक मुलगी आणि त्यांचे वडील तिथे आले आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही आमच्या मुलीला बघून काहीतरी टॉन्ट मारल्यासारखं केलं आहे. बट ॲक्च्युली तसं काहीच नव्हतं. आम्ही आमचे मित्र बसून एन्जॉय करत होतो आणि ते आलेत आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही इथे थांबा, आमची मुलं घेऊन येतो, तुम्हाला आम्ही आता सबक शिकवू. ते म्हणालेत. तर हा इथे असलेला एक छोटासा स्कॅमच आहे किंवा आपल्या इकडले असे लोक टुरिस्ट वगैरे बघतात ते आणि त्यांना गंडवण्याचा प्रयत्न करतात. तर आणि त्याच्यामुळे आम्ही एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि असं वाटलं की इथे काही आमच्या जीवाला धोका असू शकतो किंवा ते जर लोक आले तर पैशाची मागणीसुद्धा करू शकतात. त्यामुळे मग आम्ही हा निर्णय घेतला की आपण साऊथ गोवा सोडायचा आणि नॉर्थ गोव्याला जाऊनच बाकीचं ट्रिप एन्जॉय करायची. पण हा खूप मोठा स्कॅम झाला. आमच्याकडून त्यांनी पैसे पण लुटले असते जर आम्ही हा निर्णय नसता घेतला तर. कारण की साऊथ गोवा खूप छोटा आहे. आम्ही कुठे पण फिरलो असतो त्यांनी पकडूनच घेतलं असतं शेवटी आणि म्हटलं असतं की बा तुम्ही आम्हाला काल पळाले, सो आज तुम्ही भेटले, चला आम्ही आमची मुलं बोलावतो किंवा चला पोलीस स्टेशनला. आणि कसं इकडलं आपण प्रॉपर नसल्यामुळे आपल्याला याची प्रॉपर माहिती नसतं. त्यामुळे आम्ही आता साऊथ गोवा सोडायचा विचार केला. आता आम्ही चाललो आहे रेल्वे स्टेशनला, मडगाव रेल्वे स्टेशनला. तिथून थिविम रेल्वे स्टेशनचं तिकीट काढून तिथून आम्ही आता नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करू. चला तर भेटूया आता नॉर्थ गोवामध्ये. रेल्वेमधली चहा वेलो सध्या त्याची भयानक त्याची वाईट कंडिशनचा चहा. बसमध्ये काही नाही. त्यांना विचारलं की खराब चहा का देतो तर तुम्ही आम्हाला काय सांगता म्हणे आमच्या मॅनेजरला सांगा. कंप्लेंट करायची तरी कुठे. आता एक ॲप मिळाला रेल्वे मदत म्हणून. ॲपवर कंप्लेंट करायचं पाहता किंवा मी नंबर भेटला त्यावर कॉल करून बघतो आता होतं आता. कारण कसं आहे कंप्लेंट केल्याशिवाय जागेवर येणार नाही आणि जोपर्यंत आपण कंप्लेंट करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. कारण की आपल्यासारखे किती लोक असेल प्रवासी आहे त्यांना त्रास बघून कॉल लागवतो. चला तर तुम्ही मला उकळून जाऊया आपण तर भेटूया आणि कंप्लेंटसुद्धा करूया. परत आम्ही एक वेळा चहा घेतोय सर का ना. चहा की क्वालिटी देखो कितनी घटिया क्वालिटी है. देखो पाणी बघा हे चहा बघून घ्या. IRCTCचा आहे बघा. नाव ते दाखवा, लेबल दाखवा, ते दाखवा, दादा दाखवा. हे आहे ते ज्यांच्याकडून आम्ही चहा घेतलेला आहे आणि क्वालिटी तर 10 रुपये घेतात त्या चहाची आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही. बघू शकता का दादा असा चहा देण्याचं कारण, ऐसा चाय देने का कारण क्या, रीजन? अरे वाघ बकरी तो चाय तो देखो. ये एक काम करो भैया, एक काम करो. जो मांगा वही तो. अरे एक काम करो चाय कौन बनाते हैं? एक काम करो, वो चाय रख दो, ये चाय पी के दिखाओ. बोल तो दिया सर आप. अरे मैं क्या बोल रहा हूँ, वो चाय रख दो, ये चाय पी के दिखाओ. आप कैसी लग रही है आप बताओ. ये तो मैं टमाटर सूप बना रहा हूँ. अरे क्या पिला रहे हो तुम, जहर पिला रहे हो लोगों को. ये चाय है क्या देखो बरा. ये वाला तुम सोचो एक बार, चाय है क्या ये. मेरा बाप अग्री का है फ्रेंड. मैं क्या बोल रहा है, ये तुम्हारा मसला नहीं है. IRCTC बेचने वाला मैं. नहीं, IRCTC बनाता ये कौन बनाता. मैं बनाता हूँ. कौन सा ये अरे वो तुम्हारी बात नहीं है, इसकी बात है ना. साथ में ही ना वापस ही है हमारे पास. चाय कौन बना के लाता है इधर बेचने को. मैं तू बना के लाता. तेरे को परमिशन किसने दी बनाने की. मैनेजर ने ना. हाँ चलो ठीक है इतना ही पूछ रहा है मेरे को. बघा चहा आता फेकण्याच्याच कामाचा येतो, बाकी काहीच नाही. हो पाणी. IRCTC सुधरून जा, अजूनही वेळ आहे. सो आता आम्ही मेजरीन हॉटेल बुक केलेलं आहे.  आता तुम्हाला या इथे दाखवून देतो मी.
हा असा इथे असलेला एक स्विमिंग पूल. इथे छानपैकी बसायला पण व्यवस्था आहे एन्जॉयमेंटसाठी रात्री. आणि स्विमिंग पूलचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर ही G+3 बिल्डिंग आणि वरतं जे आहे त्यांचं टेम्पररी स्ट्रक्चर आहे. वरती त्यांनी किचन वगैरेचं प्रोव्हिजन केलेलं आहे. सो जेणेकरून इथे येणारा जो टुरिस्ट आहे इनकेस जर स्वतःचं काही करून खायचं असेल किंवा इथलं फूड जर आवडत नसेल तर मग तो इथे या किचनचा वापर करून स्वतः करून म्हणजे स्वयंपाक करून खाऊ शकतो. त्यांनी किचनचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे टेम्पररी स्ट्रक्चरला, म्हणजे फोर्थ फ्लोअरला. आता आमची जे रूम आहे ही 3rd फ्लोअरला आहे. होप सो ही नीटनेटकी असेल. बघूया तर काय आहे ते. आता मग आपण आशिष सरांशी बोलूया काय म्हणतात तर. तर काय दे फेअर काय चार्जेस दिले? 3,500. अच्छा. तर मित्रांनो नक्की या. प्लेजर इन हे हॉटेल आहे नॉर्थ गोव्यामध्ये वर्जिममध्ये. चार्जेस पण फेअर आहेत. आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये या हॉटेलची लिंक वगैरे सगळं देणार. मॅम आमच्या सबस्क्रायबरसाठी तुम्ही करणार ना काही डिस्काउंट वगैरे? डिस्काउंट ऑलरेडी केला आहे सर. 4.5 वरून मी 3.5 पर्यंत आले. अजून काय डिस्काउंट करू? ओके. मी तुम्हाला इथलं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. सो तुम्ही या आणि अवश्य भेट द्या आणि इथे राहा. मॅम कार्ड आहे आपलं? मैडम टोटल कितना हो रहा है अभी? तर ह्या फॉर्मॅटमध्ये कार्ड आहे. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये याच्यामध्ये दाखवतो. चला तर आता आपण बघूया रूम, आपली रूम कशी आहे तर. सो 405 ही आमची रूम आहे. तर बघूया ही रूम कशी आहे. भाई लाइट लगा ना सभी एकदम. इथे 3 सिंगल बेड दिलेले आहेत आणि एक डबल बेड दिलेला आहे. सो तुम्ही बघू शकता रूम प्राईजनुसार फार फेअर आहे. आणि हा बाल्कनी एरिया दिलेला आहे. ओपन करूया. हा बाल्कनी एरिया दिलेला आहे. बाल्कनी एरियानंतर हा सीट आउट एरिया दिलेला आहे. या सीट आउट एरियानंतर बघू शकता तुम्ही आपल्याला इथून एक छान असा व्ह्यू मिळतो ग्राउंड फ्लोअरचा. AC वगैरेचं प्रोव्हिजन वगैरे केलं आहे. हेच आपण जर तुम्ही ड्रिंक वगैरे करत असाल, आम्ही तर आमच्या ह्याच्यातलं कोणी करत नाही, पण यदा कदाचित कोणी ड्रिंक वगैरे करत असाल तर तुम्ही या फ्रीजचा वापर करू शकता. TV वगैरे सगळं दिलं. काहीच नाही, आपण मित्रांनाच मिळूया. सो मित्रांनो अवश्य या आणि भेट द्या एकदा. खरंच छान आहे रूम आणि इथला स्टाफ पण खूप गाईड करतो प्रत्येक गोष्टी समजून सांगतो. सो गाईज या अवश्य भेट द्या. सो मॉर्जिन बीचवर आलेलो आहे आम्ही आणि अप्रतिम आणि सुंदर बीच आहे. इथं जास्त गर्दीसुद्धा नाही आहे. दिसायला पण सुंदर आहे. बघू शकता. इथे आय थिंक वॉटर स्पोर्ट असेल कदाचित, माहिती नाही. बट हा टाईम झालेला असल्यामुळे आपण सांगू नाही शकत इथे वॉटर स्पोर्ट आहे की नाही आहे. बट सरकता का श्रीकांत सर थोडंफार पेलो आहेत आणि सगळं बसलेलं आहे तिथे. कसं वाटत आहे या बीचवर? बढिया वाटत आहे. ऑक्सिजन लेवल वाढली आता शरीरात. हो का? इतक्या दिवसापासून चालत आल्यानंतर ऑक्सिजन लेवल वाढणारच आहे. इथे फॉरेनर जास्त आहेत. म्हणजे
बाकीच्या बीचला रशियन बीच असं सुद्धा म्हटलं. हो, मॉर्जिन बीचचं मी वाचलंय. तिथपर्यंत मला असं माहिती आहे की बा या बीचला एक रशियन पर्यटक जास्त असल्यामुळे तिथे याला रशियन बीच सुद्धा म्हणतात. तिथे असं बसण्याची अरेंजमेंट वगैरे दिलेली आहेत.